ओके, हा चालेल. जय श्री कृष्ण सर्वांना. आपण आज जय अंताक्षरी 10 मध्ये सुरुवात करत आहोत. पुढचे सूत्र मी विद्याताईंना देते. तुम्हाला सर्वांनी आपापली नावं सांगायची आहेत. एकेकाने नावं सांगायची सुरुवातीला आणि मग विद्याताई इंट्रोडक्शन करतील. ठीक आहे. पहिला गट केशव गट. सगळ्यांना जय श्री कृष्ण. सगळ्या मैत्रिणींना, सर्व सहपाठकांना सादर प्रणाम. सर्व साधकांचे स्वागत आणि अभिनंदन. गीता श्लोकाची अंताक्षरी भाग 10 सादर करीत आहोत. या उपक्रमाद्वारे आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळेल. भगवंताच्या सान्निध्यात असल्याचा अनुभव आणि सात्विक आनंदाचा लाभही भगवंत कृपेने निश्चितच मिळवता येईल. आपण प्रत्येकी 3 गट केलेले आहे. प्रत्येक गटात 5 साधक आहेत. आज आपल्याकडे कोणी आले नाही या दोघी, त्याच्यामुळे 4 पहिल्या गटात 4, दुसऱ्या गटात 4 आणि नारायण गटात 5 साधक आहेत. आता याचे 3 राऊंड आहेत. पहिला राऊंड आहे, सगळ्यांनी वाचलं असेलच तरी मी एकदा सांगते सगळ्यांना. प्रत्येक स्पर्धकाला प्रत्येकी 2 श्लोक म्हणायची संधी मिळेल. श्लोक म्हटल्या जाईल श्लोकाच्या अंताक्षर, शेवटचं जे अक्षर आहे त्या अक्षरावर आपल्याला श्लोक म्हणायचा आहे. पहिल्या गटात पहिला, दुसरा, तिसरा, चौथा म्हटलं की मग दुसऱ्या गटातला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा म्हणेल. तिसऱ्या गटातला परत पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, असं परत मग पहिल्या गटापासून पुन्हा एक एक श्लोक म्हणायला मिळेल सगळ्यांना. सगळे राऊंड सांगून देऊ का आधी, की प्रत्येक राऊंडच्या वेळेस सांगू? हा, सांगून द्या आधी, हरकत सांगून नाही. दे. परत रिपीट करता सेकंड येईल. राऊंड आहे वैयक्तिक हँडरेज राऊंड आहे. श्लोक म्हटल्या जाईल आणि ज्यांनी हात वर केलाय, हँडरेज केला आहे, त्या आयोजकाचं नाव पुकारलं जाईल. ज्याचं नाव पुकारलं जाईल त्यांनीच श्लोक म्हणायचा आहे. गडबड गोंधळ करायचा नाही, मी करायचं नाही. सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे, कारण हे सगळं परमेश्वराच्या कृपेने आपण करतो आहे आणि अंताक्षरी खूप छान झाली पाहिजे, शांत चित्ताने. तिसरा राऊंड आहे, एक अक्षर दिल्या जाईल आणि त्या अक्षरावरून येणारा श्लोक एकाच गटातील साधकांनी म्हणायचा आहे. समजा आता पहिल्या गटात माधव गटात 4 स्पर्धक आहे. त्या स्पर्धकांनी एकाच अक्षरावरून श्लोक म्हणायचा आहे. 3 मिनिटं दिले जाईल. त्या 3 मिनिटात जास्तीत जास्त श्लोक म्हटल्या जाईल. ज्यांचे जास्तीत जास्त श्लोक होईल त्यांना जास्त मार्क, सांधिक मार्क दिल्या जाईल. हा तिसरा राऊंड झाला. आणि चौथा राऊंड मध्ये अध्यायाचं नाव सांगितलं जाईल आणि त्याच्यावरून एखादा अध्यायाचं नाव ओळखायचं आहे आपल्याला. श्लोक म्हटलं जाईल किंवा 5, म्हणजे असं सांगेल की श्लोक म्हणजे अध्याय 5 काय नाव आहे, तर ते तुम्हाला सांगायचं आहे. असं आपला चौथा आहे. अशा प्रकारे हे 4 राऊंड आपण घेणार आहोत. सगळ्या याला सुद्धा सांघिक गुण आहेत. श्लोकाचे रिपिटेशन जर झालं, म्हणजे श्लोक पुन्हा म्हटला गेला तर तो बाद केला जाईल आणि त्या स्पर्धकाला त्याच अक्षरावर दुसरा श्लोक म्हणण्याची संधी दिली जाईल. आलं लक्षात? सगळ्यांना कळलंय? हा, सुरू करायचं का ताई? अच्छा, ठीक आहे ताई. अंताक्षरीचा रंगलाय छान समा, अंताक्षरीचा रंगलाय छान समा, माधव गटाची स्पर्धक आहे मी रमा. वा वा, छान. सुंदर. ताई मी म्हणते, आज श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या भगिनी साक्षात आदिशक्ती जगदंबा संत मुक्ताबाई महाराजांच्या ब्रह्मलीन समाधी दिनानिमित्त त्यांच्या चरणी लीन होऊन मी सौ मृणालिनी कुलकर्णी आमच्या गीत पठणाचा ग्रुप घेऊन अंताक्षरीत भाग घेत आहे. मी राजेश्वरी कोंडावर. मला असं तुमच्यासारखं रचनात्मक काही म्हणता येणार नाही, फक्त मी राजेश्वरी कोंडावर असं मी माझं ओळख करून देते. पुढे वैजयंती केशव गटात आहे मी. हा, चालेल ना, चालेल. माझे नाव वैजयंती.
मी सगळ्यांच्या गळ्यात असते. मला खूप प्रसन्नतेने आणि आनंदाने गळ्यात घालण्याचा मी सगळ्यांना मौका देते किंवा संधी देत असते. तुळशी सारखी पवित्रता माझ्या नावात आहे, हे माझे विशेष आहे. वा. मी मनीषा माझं नाव आहे खंबायते. स्नेहा. मी केशव गटात आहे. सर्वांशी स्नेहासारखं राहणं हेच मला आवडतं. वा. मी म्हणते, मी मनीषा खंबायते, माधव गटात आहे. मला एवढंच सांगता येणार आहे. ओके, मी काही हरकत केशव गटात अंताक्षरी खेळायला उत्साही महिला अति ही भाग घेतलाय काळेंची स्वाती. वा. नाही. छान. मी प्रतिभा बोलू का हो हो ताई? हो हो हो. भगवद्गीतेमुळे मिळते आम्हाला ज्ञान, भगवद्गीतेमुळे मिळते आम्हाला ज्ञान, सर्व होतात प्रज्ञावान, माझे नाव प्रतिभा. वा. छान. प्रतिभा रेंगे. माझं नाव प्रतिभा रेंगे. भगवद्गीतेची आहे आवड आणि भगवद्गीतेने दिली संसारातून मला भगवद्गीता स्पर्धेची आवड. छान. चांगलं आहे. निर्मला जोशी. निर्मला जोशी नारायण गट. माझा गट सांगायचा राहिला, केशव गट. बोलताय? नारायण गट. अच्छा. मीना जावळकर. हा ताई जयश्री. मी मीना जावरकर, राहणार खामगाव. नारायण 2. ठीक आहे. जीवनात थोडस वेगळंच असतं, जीवनाचं गणित थोडस वेगळंच असतं. तक्रार कशाची कुणालाच ठाऊकच नसतं, पण जळते ज्योती पण दिव्याला माहीतच नसते, प्रकाश चोहीकडे पण दिव्याखाली अंधार त्याला ठाऊकच नसते, जय श्रीकृष्ण. जय. ठीक आहे. कल्याणी पाठक. श्रीकृष्णाची अमृतवाणी, भगवद्गीता ज्ञानाची खाणी, श्रीकृष्णाची जी सासूरवाडी, त्या अमरावतीची मी कल्याणी. वा वा वा. त्याच्यानंतर मनीषा देव. होते. सर्वांच्या मनामनात राहून गीतेची आशा निर्माण करणारी मनीषा देव पनवेल. वैशाली पाठक. हो, नमस्कार. श्रीकृष्णाच्या चरणी लीन होऊन मी वैशाली पाठक भाग घेते गीता अंताक्षरीत दुसऱ्यांदा. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. विद्याताई आणि मधुराताई आपल्याकडे 2 आयोजक आहेत. आपण त्यांचंही इंट्रोडक्शन ऐकूयात. हो का? मी तर काहीच नाही तयारी आहे. नाही, हरकत नाही ना, तुम्ही तुमचं नाव सांगा. मोर. आता पावसाळा जवळ आला आहे. पावसाळ्याची चाहूल लागले की मोर फिरवतो पिसारा. मी अंताक्षरीत पहिल्यांदाच जॉईन करते. मधुरा आपले आयोजक आहेत बरं का. मधुराताई आपले आयोजक आहेत आणि तुमच्या सर्वांचे मार्क्स ताई लिहून ठेवणार आहेत. ओके. आणि विद्याताई. माझं नाव विद्या. विद्या विनयन शोभते असं एक वाक्य सर्वांनाच माहित असेल आणि प्रत्येकालाच लहानपणापासून विद्येचा अभ्यास करावा लागतो. त्या दृष्टिकोनातून आता आपण या वयात आलो आहे. आता गीता आणि विष्णू सहस्त्रनाम याचा अभ्यास माझा सुरू आहे आणि थोडस गीताच्या ह्याच्यावरचं काम मला मिळालेलं आहे छोटस ते करून. मी विद्या बडे. खूप छान. सर्वांनी सुंदर सांगितले अगदी. सांगा ना सुचिताताई. सुचिताताई. मी सर्वांना माहितच आहे. मी सुचिताताई. मूळ आहे सुचेता, सगळ्याचं तू मूळ आहे.
नाही नाही. तुमच्यामुळे आम्हाला ही संधी मिळते. तू मूळ आहे. ठीक आहे. सुरू करायचं. हो. कोऑर्डिनेटर पहिला राऊंड घेऊ आपण. पहिला राऊंड आहे. सगळ्यांनी लक्ष द्या. मी श्लोक म्हणते. श्लोकाचा शेवटचं अक्षर जे येईल त्याच्यावरून प्रत्येकाने एक एक श्लोक म्हणायचा. त्याच्यानंतर पहिला श्लोक आहे. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव मामका पांडवश्चैव किम कुर्वत संजय. य अक्षर आलेलं आहे. प्रतिभा रेंगे. युधामन्यश्च विक्रांत उत्तमोदश्च वीर्यवान सौभद्र द्रौपदेयश्च सर्व एव महारथाः. ठीक आहे. अध्याय नाही सांगितला. अध्याय श्लोक. पहिला सॉरी अध्याय पहिला आणि श्लोक 6. हा, श्लोकाचं नाव आधी श्लोकाचं नाव आणि अध्याय सांगा म्हणजे मग सुरुवात करा. ह म्हणून म्हणायचंय. वैजयंती सराफ. युद्धागत ना. हो 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 पासून थव्याचा. हो म्हणजे मला तरी कधी सापडला नाही थचा श्लोक. थच आणि त घ्यायचे ना. ताई मी म्हणू ताई तोपर्यंत. हा म्हणा. अध्याय क्रमांक 4 श्लोक क्रमांक 7. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. पाहिजे हो सांगितलं. सर्वांनी अक्षर व्यवस्थित लक्षात घ्या. थव्याचा. हा, थव्याचं थ होतं तर त्याऐवजी तुम्ही त घ्या. कसा म्हणते ताई मग मी. पहिला अध्याय 12वा श्लोक. तस्य संजनयन हर्षन् कुरु वृद्ध पितामहः सिंहनादौ विनोद्यौश्चै शंखं दद्मो प्रतापवान. न आलं. अक्षर आलं आहे. स्नेहा बाबर. काही मीच म्हटलं होतं स्नेहा बाबर. म्हटलं का. अच्छा ठीक आहे. मग आता स्वाती काळे. अध्याय पहिला श्लोक 13वा. ततशंखाश्च भैर्यश्च बणवानक गोमुखः सहसैव्याभ्य हन्यन्त सशब्दस्तु मूलोऽभवत्. न आला शब्द. प्रतिभा माईकर. अध्याय पहिला 14वा श्लोक. ततस्वेतर्हतर्युक्ते महती चंदने स्थितौ माधव पांडवश्चैव दिव्यो शंखो प्रदध्यतुः. तू आला त आला आहे. मृणालिनी कुलकर्णी. चौथा अध्याय 34वा श्लोक. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षयन्ति ते ज्ञानाय ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. न आला आहे. राजेश्वरी कोंडावार. 18वा अध्याय श्लोक नंबर 69. ऐकायला येत नाही ताई. श्लोकचा नंबर 18वा अध्याय श्लोक नंबर 69. 69. न चतत्मान मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः भविता मे तस्मात् अन्य प्रियतरो भुवि. 69. अच्छा. म आलाय का. व आलाय. माया वाळुंज. त्यांना येत ताई. ठीक आहे. मनीषा खंबाळते पण नाहीये ना. रमा येरवडेकर. 18वा श्लोक. 18वा अध्याय 52वा श्लोक. विविक्तसे विलग्वाशी यतवा काय मानसहा ध्यान योग परो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः. तो आला. मी म्हणू का. निर्मला जोशी नारायणगड.
का तंतथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणं विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः. अध्याय अध्याय आणि श्लोक नाही सांगितला कोणता. अध्याय दुसरा श्लोक 1. काय अक्षर आलं? येतोय आवाज? अध्याय दुसरा श्लोक 1 पहिला. अध्याय अक्षर काय दुसरा. आलं? न आलं. न न आला आहे. मीना जावरकर. हो हो ताई. 18वा अध्याय 69 श्लोक. झालाय. पुढचं सांगा. हा बरं. दुसरा अध्याय 66वा श्लोक. ठीक आहे. दुसरा अध्याय 66 श्लोक. म्हणा पटकन. हो ताई. नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चात्युक्तस्य भावना न च भावयत शांती अशांतस्य कुतः सुखम. म आला आहे. कल्याणी पाठक. कल्याणी पाठक. 12वा अध्याय दुसरा श्लोक. मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. तो मनीषा देव. अध्याय सांगा. अध्याय सांगा. सांगते. अध्यायाचं नाव आणि निशाण. मी सांगते 2 मिनिट. दुसरा अध्याय आणि 61. दुसरा अध्याय 61. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तो आला आहे. वैशाली पाठक. हा अध्याय नंबर 1 12वा श्लोक. तस्य संजयन् हर्षं कुरु वृद्ध पितामहः सिंहनादं विनद्योच्चैः शंखं तद्मो प्रतापवान्. नो. प्रतिभा रेंगे. अध्याय दुसरा श्लोक क्रमांक 40. अच्छा ठीक आहे. नेहाभिक्रमणाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमस्तस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. अक्षर आलंय. वैजयंती सराफ. अध्याय 12वा आणि श्लोक 7. तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसाम्. म आहे. स्नेहा बाबर. हा मग अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 30. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरः. र आला आहे. स्वाती काळे. स्वाती काळे केशवगड. येते. हो बघते. म्हणू का? इथे मदत करायची का? बाकी कोणी म्हणू नका. त्यांना वेळ द्या. त्या करतात. अध्याय सांगते. अध्याय 11वा विश्वरूप. श्लोक 23. रूपम महते बहुवक्त्र नेत्रम महाबाहो बहुबाहुरुपादम बहुदरं बहुदंष्ट्रकरालं दृष्ट्वा लोका प्रव्यथितास्तताहम्. मो आला. मो आला ना. प्रतिभा माईकर. मो आला. म आला आहे. प्रतिभा माईकर माधवगड. हा म्हणते. मोदा अध्याय 11वा पहिला श्लोक.
अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यं मध्यात्मसञ्चितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. म अक्षर आहे राजेश्वरी कोंडावार, नाही सॉरी, मृणालिनी कुलकर्णी. 10वा अध्याय 34वा श्लोक. 10वा अध्याय 34वा श्लोक. मृत्युः सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम् कीर्तिश्रीर्वाक् च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा. म अक्षर आहे राजेश्वरी कोंडावार. 11वा अध्याय 47वा श्लोक. श्री भगवानुवाच मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यै यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम्. मला आहे रमा येरवाडेकर. 10वा अध्याय 9वा श्लोक. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. नारायणगड निर्मला जोशी. 4:13. 4था अध्याय 13वा श्लोक. 1 मिनिटात काढते. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. म अक्षर आहे मीना जावरकर. पहिला श्लोक कल्याणी पाठक म्हणतात आहे का? कल्याणी पाठक म्हणतात आहे का? हो हो. म्हणा. 7वा अध्याय पहिला श्लोक. मय्यासक्तमनाः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मा यथा ज्ञास्यसि तच्छृणु. हा ठीक आहे. न अक्षर आलाय मनीषा देव. हो ताई. हा 1 मिनिट. 11वा अध्याय 53 श्लोक. नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्यया शक्य एवं विदो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा. हो आलाय हव्याचा वैशाली पाठक. हो. ऐवजी त घ्यायचंय. नाव सांगा. प घेऊ का? ताई मी मनीषा देव, आता मी बोललेली मनीषा देवी. ओके. आणि आहे ना ताई वरून. हा प वरून ना. हा अध्याय 1 श्लोक 3. पश्यैतां पांडुपुत्राणाम् आचार्य महतीं च मुं युधान् द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. तो आला. हा तर या ठिकाणी आपला पहिला राऊंड संपलेला आहे. हा आता आपण दुसऱ्या राऊंडला सुरुवात करतो आहे. वैयक्तिक हँडरेज राऊंड आहे. हा श्लोक म्हटला जाईल आणि ज्यांना आयोजकाचं नाव पुकारलं जाईल त्यांनी हा श्लोक म्हणायचा. पहिल्या गटामध्ये आधी श्लोक म्हणजे त्या अक्षरावर श्लोक म्हणायचे. जास्तीत जास्त 3 मिनिटं त्याला दिले जाईल. ताई हा तो तिसरा राऊंड असेल. हा दुसरा राऊंड फक्त आपण एक श्लोक म्हणायचा आणि त्याच्यावर दुसऱ्याने त्याच्या अंतक्षरावरून दुसरा श्लोक म्हणायचा आहे. हा ठीक आहे. वैयक्तिक हँडरेज आहे ना पण. हो वैयक्तिक हँडरेज आहे. श्लोक म्हणते यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजामहम्. निर्मलाताई नारायणगड. हा निर्मलाताई नारायणगड. ओके. 2:14. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्यं संस्थितिक्षस्व भारत.
प्राप्नुवन्ति सम्पदं दैवीम् अभिजातस्य भारत. ठीक आहे. तो आला आहे कल्याणी पाठक. हा, अध्याय 9 श्लोक 19. तपाम्यहमहो वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन. न आला आहे. नाही, आपलं चुकलं थोडस. बरं ठीक आहे, हरकत नाही. एक मी श्लोक म्हणते आणि त्या श्लोकावरून तुम्ही पुढे म्हणायला सुरुवात करा. बघा इथे, इंद्रियाणां हि चरतां यन्मनो न विधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिमांभसि. स आलेला आहे. स वरून तुम्हाला म्हणायचं आहे. हँड रेस जो करेल आधी. रमाताई. सातवा अध्याय 30वा श्लोक. साधिभूताधिदैवं मां साधियज्ञै च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः. दुसरा श्लोक आहे का? हा, दुसरा श्लोक आहे का? त्या श्लोकाच्या अंताक्षरावरून तुम्हाला परत श्लोक म्हणायचा आहे. आधीच हँड रेस करून ठेवू नका. प्रत्येकाने ऐकून नंतर हँड रेस करा, म्हणजे मग कळतं आम्हाला की कोण हे केलेलं आहे. प्रत्येकाने जर हँड रेस सुरू केला तर कळणार नाही. आधी हँड रेस पूर्ण हँड डाऊन करायचे आणि नंतरच हँड रेस करायचे. ओके. यज्ञार्थात कर्मणो लक्षात घ्या. हा राऊंड काय आहे, आपण आयोजक तुम्हाला एक हे म्हणणार आहेत, श्लोक सांगणार आहेत. त्या श्लोकाच्या अंताक्षरावरून तुम्हाला श्लोक म्हणायचा आहे. आलं लक्षात? हा. यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्म बंधनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्त संग समाचर. र आलेला आहे. कल्याणीताई. 14वा अध्याय श्लोक 10. रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत. तिसरा श्लोक बघा आता. सह यज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविश्वध्वम् एष ओत्विष्ट कामधुक्. क आलेला आहे. क वरून तुम्हाला म्हणायचं आहे. वैजंतीताई. अध्याय 8 आणि पहिला श्लोक. किं तत् ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तम अधिदैवं किमुच्यते. दुसरा श्लोक बघा. म्हणू का मी? हा, चालेल, म्हणा. मन्यसे यदि तच्छक्यं मया दृष्टमिति प्रभो योगेश्वरो ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्. मला कल्याणीताई. 10वा अध्याय 9वा श्लोक. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्तः परस्परम्. तो श्लोक झालेला आहे. हा, हरकत नाही ताई. हरकत नाही. पहिल्या याच्यामध्ये नव्हता व्हायला पाहिजे. अच्छा, मग आता मवरनं दुसरा श्लोक म्हणू का? 9वा अध्याय 13वा श्लोक. महात्मनस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. दुसरा श्लोक आहे का? औरत्ते ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पुरेणानलेन च. च आलेला आहे शेवटी आणि च वरून तुम्हाला श्लोक म्हणायचा आहे. प्रतिभाताई म्हणते. चतुर्विधा भजन्ते माय. अध्याय सांगू ना. अध्याय 7वा श्लोक 16वा. चतुर्विधा भजन्ते माय जना सुकृतोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ.
हो. दुसरा श्लोक बघा. अपरे नियताहारा प्राणान् प्राणेषु जुह्यति सर्वेप्यते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः. श आलेला आहे. श वरून तुम्हाला श्लोक म्हणायचा आहे. ताई मी म्हणू. स्नेहाताई. प्रतिभाताई. हा नाही, स्नेहाताई. दुसरा अध्याय श्लोक क्रमांक 53. 53 श्लोक क्रमांक 53. ठीक आहे. श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धि तदा योगमवाप्स्यति. आलं. ओके. आता दुसरा श्लोक बघा. ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते आद्यवन्तन्त कौन्तेय न तेषु रमते बुधहा. ध आलेलं आहे धनुष्याचं आणि धनुष्याच्या म्हणायचं आहे. निर्मलाताई. मी केलं होतं आधी. 2:37. दुसरा अध्याय 37वा श्लोक. स्वर्गै जित्वा वा मोक्षसे महिम तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. आता कोणी म्हटला श्लोक? निर्मलाताई. निर्मलाताई का? कुठला गट? नारायण. ओके. अजून एक श्लोक बघा. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्रावबोधस्य योगो भवति दुःखः. ह आलेला आहे. ह वरून तुम्हाला श्लोक म्हणायचा आहे. नारायण गटामधल्या मनीषा देवताई. हो ताई. म्हणतो. आता आपला 10वा अध्याय 19 श्लोक. आपले किती झाले? 10वा 19. श्री भगवानुवाच हन्तते कथयिष्यामि दिव्यायात्मविभूतयः प्राधान्यत कुरुश्रेष्ठ नास्यन्तो विस्तरस्य मे. अजून दुसरा बघा एक. यदा विनियतं चित्तम् आत्मन्येवावतिष्ठते निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. द आलेला आहे. द वरून तुम्हाला म्हणायचं आहे. म्हणू. दुसरा अध्याय 30वा श्लोक. मीना दावरकर. म्हणताय मीनाताई म्हणा. हो म्हणते. देहि नित्यमवध्योयन् देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोधुमर्हसि. अजून एक श्लोक बघा. अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितं भूतभर्तु च यज्ञेयं रसिष्णु प्रभविष्णु च. च वरून तुम्हाला म्हणायचं आहे. राजेश्वरीताई. श्लोक नंबर 57. सर्व कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव. ओके. हा आता लास्ट श्लोक असणार आहे. लास्ट श्लोकामधला याच्यावरून अंताक्षरावरून तुम्हाला म्हणायचं आहे. यावत् संजायते किंचित सत्वं स्थावर जंगमं क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात तद्विद्धि भरतर्षभ. भ वरून म्हणायचं आहे तुम्हाला. मी म्हणू का? मी म्हणते ताई. पहिला अध्याय 8वा श्लोक. मी म्हटलं
मी म्हटलंच नाही ताई. स्नेहाताई मी म्हणते अध्याय क्रमांक 8 श्लोक क्रमांक 19. 8वा अध्याय श्लोक क्रमांक 19. भूतग्रामस्य एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशपार्थ प्रभवत्यहरागमे. आता मी परत विद्याताईंकडे मी हे करत आहे. विद्याताई पुढचे सूत्र तुम्ही. या ठिकाणी दुसरा राऊंड आपला संपलेला आहे आणि तिसऱ्या राऊंडला आपण सुरुवात करत आहोत. एक अक्षर दिल्या जाईल आणि त्या अक्षरावरून एका गटातल्या 4 स्पर्धकांनी श्लोक म्हणायचे आहे. जास्तीत जास्त श्लोक म्हणायचे. अक्षर दिलं आहे क. यामध्ये तुम्ही केशवगड म्हणायचं आहे क अक्षरावर. फक्त केशव गटाच्या सर्वांनी हात ड्राईव्ह करायचे आहे. एका एकाला संधी देणार आहे. मी म्हणून कोणी म्हणू नका. अक्षर पुन्हा सांगा. अध्याय क अक्षर आहे. फक्त केशव गटाच्या सर्वांनी हँड करायचे. अध्याय क्रमांक 14 श्लोक क्रमांक 21. एका वेळेस एकच स्नेहाताई सांगत आहे. कैर्लिंगै स्त्रीं गुणानेतान् अतीतो भवति प्रभो किमाचार कथै चैतांस गुणातीतो वर्तते. स्त्रीं गुणान. अध्याय 14 श्लोक क्रमांक 21. वैजयंतीताई आणखी अध्याय क्रमांक 7 कर्म पुरुषोत्तम अधिभूतोत्तम अधिदैवं किमुच्यते. काममाश्रित्य दुष्पूरन् दम्भमानमदान्विताः मोहात् गृहीत्वान् सद्ग्रहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः. 16वा अध्याय 10. अध्याय 8 श्लोक 9. कविं पुराणमतारम् अणोरणीयं समनुस्मरेद्यः सर्वस्य धातारमचिन्त्य रूपम् आदित्यवर्णं तमसः परस्तात्. अध्याय 2 श्लोक क्रमांक 2. उतस्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनारजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरम् अर्जुन. अध्याय क्रमांक 18 श्लोक क्रमांक 40. मुषिगौरक्षमानित्यं वैश्यकर्मस्वभावजं परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजं. दुसऱ्यांना म्हणायची संधी द्या. स्वातीताई अध्याय 2 श्लोक 7. दोषो अक्षरावरती भरभर म्हणा. मी प्रत्येकाला संधी देण्यासाठी तुमची नावं उच्चारत आहे. तुम्ही नावाप्रमाणे म्हणा. ओके. स्वाती म्हणते कवरून आहे ना. अध्याय 2 श्लोक 7. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता यच्छ्रेयस्यां निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शादिमान् त्वां प्रपन्नम्. अध्याय 10 श्लोक 17. कथं विद्यामहं योगिं त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया. अध्याय 2 श्लोक 4. म्हणून कथं भीष्ममहं संख्ये द्रोणै च मधुसूदन शिशुभिः प्रतियोत्सामि पूजार्हार्वरिसूदन. स्वातीताई आता म्हणला. अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 16. किं कर्म किं कर्तेति अवयोऽप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. स्वातीताई ज्याला येतं त्यांनी हँड रेस करून ठेवा, म्हणजे मग पटपट सांगता येतं. प्रतिभाताई तुम्ही एकही म्हणलं नाहीये. प्रतिभाताई म्हणा. अध्याय 2 श्लोक 2.
कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्यम् अकीर्तिकरमर्जुन. प्रतिभाताई म्हणा. मी म्हणू? एक मिनिट प्रतिभाताई. हा माइंड कर ना. रेंगे प्रतिभाताई रेंगे. रेंगे हा. अध्याय 8वा. मामे पेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम नानुक्तमात्मानं संशीद परमांगता. स्नेहाताई. अध्याय क्रमांक 5वा श्लोक क्रमांक 11. कायेन मनसा बुद्ध्या कैवल्यैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यात्वात्मशुद्धये. वैजंतीताई. आता या ठिकाणी संपलाय मॅडम. 3 झाले 3 मिनिटं. अध्याय 11:37 कस्माश्चतेन आता माधव गटाला आपण अक्षर देणार आहोत. ठीक आहे, माधव गट तयार राहा. त अक्षर आहे त. माधव गटासाठी त अक्षर आहे. सर्वांनी हँड रेस करून ठेवा. एकेकाला नाव उच्चारलं जाईल त्याप्रमाणे तुम्ही म्हणा. ओके. हा रमाताई पासून सुरुवात. तत्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. चौथा अध्याय 34वा श्लोक. हा मृणालिनीताई. चौथा अध्याय 20वा श्लोक. त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति सः. ठीक आहे. श्लोक क्रमांक सांगा. श्लोक क्रमांक सांगा. 4.20. हा राजेश्रीताई. लागली मी. राजेश्रीताई. 44 नंबर श्लोक. प्रणिधाय कायं प्रसादयेत्वा मामेशमेद्यं इत्येव पुत्रस्य सखेव सख्यं प्रियः प्रियार्याधसि देव सोढुम्. प्रतिभाताई मयंकर. म्हणते 11वा अध्याय 13वा श्लोक. तत्रैकस्थं जगत्कृत्स्नं प्रविभक्तं मने कथा अपश्यद् देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा. रमाताई. दुसरा अध्याय 1ला श्लोक. तथा कृपया विष्टमश्रु पूर्णाकुलेक्षणं विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः. मृणालिनीताई. 2.10. तमुवाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः. 2.10. राजेश्वरीताई. 15वा अध्याय 4था श्लोक. ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गताना निवर्तन्ति भूयः तमेव चात्यं पुरुषं प्रपद्ये यत प्रवृत्ति प्रसृता पुराणे. प्रतिभाताई. बस शेवटचं. त्वमक्षरं परमं वे त्वमक्षरं पर. 11वा अध्याय 18वा श्लोक. त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानं त्वमव्ययश्च शाश्वतं धर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. वेळ झाला ताई. हा झाला, वेळ झाला. आता नारायणगड अक्षर आहे न. नारायणगड. मनीषाताई. हा वैशालीताई म्हणा. अध्याय 1 श्लोक 36. निहत्य धार्तराष्ट्रान्न का प्रीती स्याद्य जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः. कल्याणीताई. अध्याय 3 श्लोक 4. न कर्मणा मनारंभा नैष्कर्म्यं पुरुषोष्णुते न च संन्यसना देव सिद्धिं समधिगच्छति. मनीषा देवताई. न कर्तृ अध्याय 5 श्लोक क्रमांक 14. न कर्तृत्वन्न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु न कर्मफल संयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. मीनाताई. हो ताई. अध्याय 2 आणि 66वा श्लोक. नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य
युक्तस्य भावना नच्चा भावयत् शांती अशांतस्य कुतः सुखम. निर्मलाताई तुम्ही 1873 नष्टो मोह स्मृती लब्ध्वा तत्प्रसादान्मयात् सितोस्मि गत संदेह करिष्ये वचनं तव. कल्याणीताई मी म्हणू का? तिसरा अध्याय 5वा श्लोक. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते यवश कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः. मनीषाताई अध्याय 9 श्लोक क्रमांक 5. न चमस्तानि भूतानि पश्य मे योगमैश्वरं भूतभृण्य च भूतस्थो ममात्मा भूत भावना. ताई अजून म्हणू? अध्याय दुसरा श्लोक 23वा. नैनं छिन्नति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयत्यापो न शोषयति मारुतः. मीनाताई हा ताई. अध्याय 3 श्लोक 18वा. नैव तस्य कृतेनार्थो नाकृते नेह कशन न चास सर्वभूतेषु कच्चिदर्थव्यपाश्रय. कल्याणीताई तिसरा अध्याय 8वा श्लोक. नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्ञायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणः. निर्मलाताई थांबायचं झालंय ताई. अध्याय 9 श्लोक क्रमांक वेळ झालाय ताई. आपला वेळ झालेला आहे. प्राप्त प्रियम स्थिरबुद्धी सम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणि स्थितः. ओके थांबायचं आहे. आता आपल्याला चौथा राऊंड सुरू करायचा आहे. 3 राऊंड पूर्ण झाले आहे. सगळ्यांनी खूप छान सहभाग दिला आहे. सगळ्यांनी छान म्हटलेलं आहे. चौथा राऊंड आहे. अध्यायाचं नाव ओळखायचं आहे. हँडरेस करायचं आहे का? वैयक्तिक हँडरेस. 15वा अध्याय नाव सांगायचं आहे. पुरुषोत्तम योग नाम समास 15. पुरुषोत्तम योग नाम समास 15. ओके हँडरेस करायचं ना प्रत्येकाला. हे हँडरेस करून सर्वच बोलल्यावर कसं होईल? सर्वांनी फक्त आणि फक्त हँडरेस करा. ज्याचा हँड पहिल्यांदा वर दिसेल करूनच ठेवू नका. प्रत्येक वेळेस खाली करून वर करा. आणि ज्याचा हँड हँडरेस दिसतोय ना त्याला विचारणार नाहीये. एकाच गटाला विचारणार होते. 1 मिनिट. पहिल्या गटामध्ये आधी मी विचारणार आहे. 3 नावं विचारणार अध्यायाचे. पहिल्या गटाने हात वर करायचंय आणि जो पहिल्यांदा हात वर करेल त्याला विचारले. 15वा अध्यायाचं नाव सांगायचं आहे. पहिला गट प्रतिभा रेंगे. पुरुषोत्तम योगो नाम. अगदी बरोबर. 13वा अध्याय क्षेत्रज्ञ योग विभाग नाम. 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग नाम. कोणी सांगितलं? मी स्वाती काळे. ठीक आहे. एकाच गटाला विचारणार होता ना तुम्ही. एकाच गटाला विचारणार होता ना तुम्ही सगळे. पहिल्याच गटाची. एकाच गटाला. मला कळेल. माधव गटाला विचारणार आहे. माधव गटाने हात वर करायचं. माधव गट अध्याय 2. सांख्ययोग नाम. सांख्ययोग नाम. अगदी बरोबर आहे. अध्याय 4 ज्ञानकर्म संन्यास योग नाम. ज्ञानकर्म संन्यास योग. ज्ञानकर्म संन्यास. अध्याय 6 आत्मसंयम योग नाम. आत्मसंयम. ठीक आहे. आता नारायण गटाचं आहे. नारायण गटाला 9वा अध्यायाचं नाव सांगायचं आहे. विभूती योग नाम. राजगुह्य योग. बाकीच्यांनी बोलू नका प्लीज. 11वा विश्वरूप दर्शन योग. नाही 17वा अध्याय. 17वा श्रद्धात्रय विभाग योग. श्रद्धात्रय विभाग योग. अध्याय पहिला अर्जुन विषाद योग. बरोबर आहे. आपले या ठिकाणी राऊंड संपलेले आहे. 4ही राऊंड. आता आपल्याला
हा, ताईंना थोडासा वेळ देऊ, मधुरा ताईंना आपण थोडासा वेळ देऊयात, ते कॅल्क्युलेट करतील सर्वांची हे, आणि ज्या गटाने गोंधळ केला त्यांचे मार्क्स कटल्या जातील. त्यांना तोपर्यंत वेळ येईपर्यंत आपण एक हे करूया, अर्धा श्लोक तुम्हाला म्हणला जाईल, अर्धा श्लोकाच्या पुढचा तुम्हाला श्लोक म्हणायचा आहे. पण याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला गोंधळ जर केला तर ते मार्क्स कटणार तुमचे. फक्त हँड रेज करायचं आहे तुम्हाला, आणि विद्यार्थी ज्यांना सांगतील त्यांनीच फक्त पुढचा अध्याय म्हणजे पुढचा श्लोक म्हणायचा आहे. जवळपास बऱ्याच जणांचं झालेले पूर्ण 18 अध्याय पाठ झालेले आहेत, तर त्यांच्यासाठी ही संधी म्हणून आपण बघूयात की कोणीही पुस्तकात पाहून सांगू नका. ज्यांना जमतं त्यांनी फक्त डायरेक्ट सांगायचा प्रयत्न करा. ओके, विद्यार्थी देता. सर्व धर्म परित्यज्य मृणालिनी हँड रेज केलेला आहे. धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. ओके, दुसरा श्लोक ताई. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्यांचं नाव घेतलं जाईल त्यांनीच फक्त म्हणा. 2 मिनिट द्या प्रत्येकाला. आधीच सुरू करत आहे ताई सगळेजण, म्हणूनच सांगितलं की 2 मिनिट प्रत्येकाला द्या. ममे वंशो आता आधीच सुरू केलं, सुरू केलं. इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. नाव न घेता सुरू करत आहे ताई, आम्ही हात वर करतो. तेच ना, आम्ही सिन्सिअरली हात वर करतो आणि थांबतो. म्हणताना दुसरे पटकन म्हणणं सुरू करून देतात. सर्व योनिषु कौन्तेय. हा, कल्याणी ताई. सर्व योनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनिर् अहं बीजप्रदः पिता. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम्. मनीषा ताई. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम् ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम् अमृत. एक मिनिट. शाश्वतस्य धर्मस्य सुखस्य कान्तिकस्य च. दुसरा श्लोक द्या. कुठल्या अध्यायातला होता हा श्लोक? दुसरा द्या, दुसरा श्लोक. हा, वैजंती ताई म्हणा. सुरुवात कुठला, म्हणजे सुरुवात काय? तेषाम् अव्यक्ता सप्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवातीरवाप्यते. 15 मधले विचारत ताई. काय 15-12 मधला विचार. कामेश क्रोधयेश. कामेश क्रोधेश रजो गुणसमुद्भवः. महाशनो महापाप्मा विद्येनमिह वैरिणम्. ओके, गुड. मय्येव मना धस्व मयि बुद्धी निवशिष्यसि मय्येव अत मात्र हँड रेज न करता, नाव न सांगता. ओके, चालेल. आपण इथेच थांबूयात. आपण ही फेरी इथेच थांबवूयात. मधुराताई. हा, मधुराताई. एक सेकंड. हो, बर. कल्याणी पाठक पण गीतावरती आहे का? नाही, गीता पथिक. अच्छा, म्हणजे किती पाठ आहे? 12. अच्छा, म्हणजे पाठ कोण कोण आहे? मनीषा, कल्याणी, अजून कोण आहे? स्नेहा बाबर पण पाठ आहे. पाठ आहे ना? लगेच चेहरे करतात. आम्ही हँड रेज करतच नाही.
मी आहे गीतावरती ताई, वैजंती ताई, मी आहे पाठक आहे गीतावरती. मी ताई. कोण? मीना जावरकर, गीता पाठक. अच्छा, 12 पाठ आहे. अच्छा अच्छा. 6. 6. अच्छा अच्छा. ताई तो वैजंती ताई तो कुठला श्लोक सांगितलेला आपण ताईंनी आता लाईव्ह आहोत, क्लेशो? आपण लाईव्ह आहोत. ओके, असू द्या ना, आपण काय याच्या व्यतिरिक्त दुसरं बोलत नाही. क्लेशोऽधिकतरस्तेषां मधुरा ताई झालं? क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तास्य कुठला अध्याय मला तेच 12व्या अध्यायातला ओके ओके, हा दुसरा अध्याय शेवट. काही नमस्कार काही सगळ्यांना. अजून हा तर सगळ्यांनी परफॉर्मन्स चांगला दिलेला आहे, पण काही बारीक सारीक म्हणजे काय, अनुस्वार आणि विसर्ग विसर्ग राहिला, अनुस्वार राहिला तरी अर्थ वगैरे बदलतो, त्यामुळे खूप काळजी घ्यायला पाहिजे. आता मगाशी पोहनम शब्द होता, तिथे कोणीतरी वेगळा शब्द म्हणतात, तर अशी चूक पुढच्या वेळेला होऊ नये की जेणेकरून अर्थच बदलेल. एवढं फक्त लक्षात ठेवायचं, किती घाई असो काही असो, की पोहनमच्या इथे तो आहे ना 15व्या अध्यायातला, तर तिथे शब्द वेगळा म्हटला गेला होता. कल्याणी पाठक यांनी व्यवस्थित उच्चार वगैरे चांगले वाटले मला त्यांचे. हा, आणि त्याच्यामध्ये सर्वात आता मी पण पहिल्यांदाच हे केलं, आत्ताच मी गीतावरती झाले या महिन्यामध्ये, आणि मी फक्त एकदाच हे अटेंड केलं होतं आणि मला ही जबाबदारी दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि काही त्रुटी राहिल्या असतील तरी क्षमस्व. त्याच्यानंतर मग हा केशव गट आहे, त्याला 114 गुण मिळालेले आहेत. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आणि आपण असे आहोत, आपण फुलं हे करूया, उधळूया सर्वांवरती. आणि नारायण गटाला 99 गुण मिळालेले आहेत आणि माधव गटाला 65 गुण मिळालेले आहेत. तर गुणांचा विशेष नाही. कल्याणी पाठक यांचा उच्चार मला आवडले, छान म्हणताय. धन्यवाद. ताईंची मला 1-2 वेळा चाल वेगळी वाटली थोडीशी, आणि कुठला शब्द एखादा दीर्घ होता, आता श्लोक मला तेवढा वेळ नाही मिळाला, तो श्लोक त्याच वेळी मी सांगितला असता, पण रस्व दीर्घ आणि याच्याकडे लक्ष द्या. कारण आता बघा, एक उदाहरण सांगू का, तन तथा कृपया विष्ट आहे, तर तवरचा अनुस्वारच गेला तर काय होईल? तर ठीक आहे, कितीही घाई असली काही असली तरी नियम व्यवस्थित पाळायला पाहिजे. हा, खूप घाई होते त्यांची, आणि हे ऑनलाईन असल्यामुळे हे मान्य आहे, होऊ शकतं असं. प्रत्यक्ष असेल तेव्हा खूप मजा येईल. मागच्या वेळेला आमचा केशव गटाचा 2रा नंबर आला होता, आता आम्ही फर्स्ट वर गेलो, ग्रेड वाढली आमची. मला ते स्नेहा पण होती ना केशव गटात मागच्या वेळेला. हो, मी नव्हती, मी पहिल्यांदाच येत आहे, मी पहिल्यांदाच माझा अनुभव आहे ना. मी पण पहिल्यांदाच घेतलं भाग. ताई, यावेळेस जास्त वेळ मिळाला का आपल्याला? हो, यावेळेस आपण थोडं हळूनी घ्यायचा प्रयत्न केला. पहिल्यांदाच घेतला भाग. हा, आणि स्वाती काळेंनी पण छान म्हटलंय व्यवस्थित. हे अंताक्षरीमध्ये क्विकनेस किती आहे ते महत्व आहेच, पण तरी सुद्धा प्रत्येक वेळी आपण हँड रेस करून, नाव सांगून, आणि आवाज जरी परिचय असला, तिथे नाव दिसलं असतं तरी कधी कधी तिथे आता बघा, नारायण कल्याणी पाठक हे तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेलं होतं, जेव्हा तुम्ही हे कराल त्याच्यामध्ये 3 रेषा असतात, तिथे जा आणि तुम्ही नाव तसं द्या. ती पण काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. तर हे लक्ष द्या बारीक सारीक, म्हणजे मग कसं ऑनलाईन कंडक्ट करायला आपल्याला सोपं जाईल. बाकी सगळ्यांनी छान परफॉर्मन्स केला, सगळ्यांनी फक्त ते छोटीस एक पोहनम वगैरे ते वाटतं ते मी सांगितलं. धन्यवाद. धन्यवाद. सगळ्यांच्या ओळखी झाल्या. धन्यवाद. लवकरात लवकर सगळ्यांनी गीतावरती व्हा. आणि 1 महिना गॅप 1 महिना गेली यावेळेला अंताक्षरीमध्ये, विसरून गेलो. मी तुम्हाला सजेस्ट करू शकते, याच्या निमित्ताने मी तुम्हाला सजेस्ट करू शकते, म्हणजे आपल्या गटावरती हे टाकलेलंच आहे कोष्टक श्लोकांचं, पण हे सर्वात बेस्ट आहे. दिसतंय तुम्हाला सगळ्यांना? हे सर्वात बेस्ट आहे. ओळखलं या पुस्तकाला तुम्ही? लेखक कोण आहे? तुमचा मोबाईल आडवा ठेवा. श्रीमद भगवत गीता रहस्य अथवा कर्मयोग शास्त्र, बाळ गंगाधर टिळक यांचं गीता धर्म मंडळामध्ये पुण्याला इथे आहे. हे पुस्तक विकत घेतलं मी जेव्हा मी गीता धर्म मंडळाची परीक्षा द्यायला गेले होते तेव्हा. आणि त्याच्यामध्ये काय आहे, खूप कठीण आहे ते वाचायला,
पण वाचनासाठी नाही, पण ही जी गीतेच्या श्लोकांची सूची दिलेली आहे ना, हे बघा, तुम्हाला काही कठीण नाही पुस्तक घेतल्यानंतर. आणि हे पुस्तक आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी असावं असं मी आवर्जून तुम्हाला सुचवेन. प्लीज नाव ताई, सांगा ना, सांगा. पुढे आम्ही नाव नाव घेतो. नाव सांगा, परत नाव सांगा. आहे माझ्याकडे ताई, मी फोटो टाकते. हा, फोटो टाका. हे ग्रुपवर फोटो बघा, टाका. लोकमान्य टिळकांचं गीता रहस्य. मी पण परीक्षा दिली परीक्षा दिली का ताई? तुम्ही यांची परीक्षा दिली का गीता रहस्याची? परीक्षा दिली? हो, गीताव्रतीची मला 2 मार्क कमी पडले, 600 पैकी 600. नाही, 2 मार्क कमी पडले. 500. गीता धर्म मंडळाची परीक्षा दिली. गेल्या वर्षी त्यांचं 100 वर्ष पूर्ण होत होती, तेव्हा मी हे गुगल वरती मला मिळालं की यांची परीक्षा आहे. आणि मग म्हटलं अरे तिथं होत आलेत, आता आपण करूया. आणि मग मी त्यांना त्यांचा लँडलाईन नंबर घेतला गीता धर्म मंडळाचा, त्यांना कळवलं, त्यांचा फोन आला आणि त्याच्यानंतर मग तिकडे जावं लागलं मला. पुण्याला थोडं राहावं लागलं कोणाकडे, कारण सकाळची वेळ होती, दुपारची वेळ पण देतात ते, नाही असं नाही, पण ती गीता धर्म मंडळाची परीक्षा दिली होती. पण आता ऑनलाईन आहे ती परीक्षा. योगी अरविंदांचं पुस्तक दिलं त्यांनी बक्षीस म्हणून. योगी अरविंदांचं पुस्तक दिलं, सर्टिफिकेट मिळालं. आता पण या वर्षी पण ती परीक्षा असेल. आहे ऑनलाईन आहे, पण आता जावं नाही लागत तिथे काही परीक्षेला. ऑनलाईन आहे आता. कोंडवेकर सर आणि कुंद दातार सर दर शनिवारी हे घ्यायचे. आपण थांबवायचं काही ते तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर. सुचिताताईंचे खास आभार, त्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली, माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आणि तुमच्यामुळे आम्हाला ही संधी मिळाली, त्याबद्दल धन्यवाद. आणि मला काही माहिती कळली की यांची पण ऑनलाईन परीक्षा होते, हे माहिती नव्हतं मला. त्यांची ज्ञानेश्वरीची पण परीक्षा आहे गीता धर्म मंडळाची. सर्वांनी गीताव्रती व्हा आणि पुढे पुढे प्रगती करत राहा. शृंगेरीला जा. श्लोक पाठ कसे करायचे ते शिकवा. आजची अंताक्षरी तुम्हाला कशी वाटली त्याच्या प्रतिक्रिया द्या जरूर. आणि म्हणजे तुमच्यानुसार बाकीच्यांना नक्कीच त्याचं मोटिवेशन मिळणार. आणि शक्यतो पूर्ण पाठ करायचा प्रयत्न करूया सगळेजण. मला पण करायचे आहे. सुचिताताई काय करताय? सुचिताताई पाठक झाल्या का? नाही, 0. अच्छा, तुम्ही हे करताय एवढंच खूप आहे. खूप आहे. सर्वांसाठी नाही, पण मधुराताई हे पाठ कसं करायचं थोडंसं आम्हाला गाईड कराल ना? टेक्निकल कसं करता येईल म्हणजे ना, मी रात्री झोपायच्या आधी पण श्लोक म्हणायचे आणि जो श्लोक पाठ केलाय तो रात्री झोपताना म्हणून बघायचा. डोळे मिटून अंथरुणावर पडल्या म्हणून बघायचं. कुठे अडलंय परत पुस्तक उघडून बघायचं, मोबाईल उघडून बघायचा. आणि लेटेस्ट उच्चार जे आपण आता गीता परिवारामध्ये नवीन आलेले आहेत, य व ते मी 2020 झाले. 2020 पासून जॉईन आहे गीता परिवाराला. म्हणजे गुंजनची परीक्षा जेव्हा सेकंड बॅच होती गीता परिवाराची, तेव्हा गुंजनची परीक्षा सर्टिफिकेट माझ्याकडे आलेलं आहे. पहिलं जेव्हा झालं त्यांची ऑनलाईन मीटिंग त्यावेळेला, तर त्याच्यानंतर आता गीताव्रती झाले. तर पाठ करायचं म्हणजे की सतत त्याचा पाठपुरावा करायचा आहे म्हणून बघायचं. आपण जो श्लोक पाठ केलाय तो, जो अध्याय पाठ केलाय तो परत सकाळी उठल्यावर परत बघायचा. म्हणजे काय होतं, साधारणपणे 8 दिवस तरी आपण न बघता पूर्ण म्हणतोय, असं जेव्हा खात्री झाली की तो अध्याय पूर्ण झाला असं म्हणायला हरकत नाही. अच्छा, आहे त्याची थोडी तपश्चर्या लागते मधुराताई आणि ह्या वयामध्ये परत करावं लागतं, परत करावंच लागतं. बरोबर आहे. ठीक आहे, मधुराताई, आपलं गीताव्रती झाल्यानंतर तुम्ही श्लोकांक जॉईन करा ना विचक्षण म्हणून. कारण मी पण गीताव्रती झाली, आता पुढचं आपलं श्लोकांक म्हणून आहे ते जॉईन केलंय. आपलं गीता परिवाराचंच आहे. हो, मनीषा देव. आवाज नाही येते का? मला काही लिंक वगैरे मिळाली नाहीये, मी जॉईन नाही केलेलं. नाही का? कारण माझं चालू आहे ना ते. म्हणजे ते फक्त आपल्याला नंबर विचारणार याच्यातला श्लोक क्रमांक आपण बोलायचा. जिज्ञासू झाली माझी. तसाही प्रयत्न चाललाय आता. हो, तसंही करायचंय. विचक्षणा ग्रुप जॉईन करायचंय. बघू माहिती मिळाली तर ग्रुपवर टाका पाहिजे तर, किंवा पर्सनली मला टाका, किंवा सुचिताताईंकडनं कळवा तरी चालेल. ओके ओके ओके. आपण सगळे अंताक्षरीच्या ग्रुपमध्ये आहोतच, त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. हा, त्याच्यामध्ये टाका विचक्षणेचं काही आहे ते. बरोबर, चालेल.
आता नेक्स्ट 2-3 महिने बहुतेक चालू होईल. आता आमचं मार्क चांगले आहेत. मी प्रत्येकाचे असं मार्क सांगितले नाही, कारण L3 तुम्हाला म्हणायला पर्यंत झालेत आमचे अध्याय. पुढे जातो ना तुमच्या वर्गात. मनीषा देव यांचे पण चांगलेच मार्क. तुमच्या सर्वांचे आभार मानते बरं का. आणि विशेष आभार म्हणजे मधुराताईंचे आणि विद्याताईंचे. खूप छान कंडक्ट केली त्यांनी दोघींनी मिळून. अगदी पहिल्यांदाच होता पण छान कंडक्ट केली. धन्यवाद. खूप आनंद वाटला सगळ्यांबरोबर. सगळ्या ओळखी झाल्या त्या निमित्ताने. धन्यवाद. प्रार्थना थांबूया घ्यायची आपण. का? हो, शेवटची प्रार्थना घ्या मधुराताई. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. सर्व गटाची धन्यवाद. सर्वांना धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद. पार्टीचे सगळ्यांनी छान म्हटलं. मस्त. या निमित्ताने बराच अभ्यास करता आला. हो त्या निमित्ताने अभ्यास होतोय आपला. बस ते महत्वाचं आहे. आणि सगळं याच्यामध्ये राहतो ना दिवसभर. ऍक्च्युली जी अध्यायांची नावं होती ना परत ती अशी अपेक्षित होती की प्रत्येकाने मुखपाठ सांगावेत म्हणून. कोणी खाली बघू नये असं अपेक्षित होतं. हो बरोबर आहे. नेक्स्ट टाइम खरंच ठेवा ताई असं. जरूर प्रयत्न करू. अपेक्षित तसंच होतं पण प्रत्येकाने खाली बघताना बघितलं नंतर हरकत नाही पण पुढच्या वेळेला चालेल. ठीक. जय श्रीकृष्ण सर्वांना. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. नमस्कार. जय